नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत वेगवेगळ्या पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय, कशा प्रकारे अप्लाय करू शकतात, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वप्रथम याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत डायरेक्टली आपण पाहूया. तर याच्यामध्ये सिनियर शिप ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल, senior ship draftsman electrical, as well as electronics, instrumentation, mechanical, junior technical assistant mechanical, junior technical assistant electrical, electronics मध्ये, तसेच सिव्हिल मध्ये junior technical assistant instrumentation, laboratory assistant mechanical, laboratory assistant chemical, store keeper, assistant, अशा प्रकारची पदे, वेगवेगळी पदे जी आहेत त्याच्यात भरली जाणार आहेत. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर प्रत्येक पदाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे वेगळं आहे. जसं की एक्झाम्पलसाठी आपण पाहूया, सिनियर शिप ड्राफ्ट्समॅन जे मेकॅनिकल येतात. तर बघा, मेकॅनिकल आहे त्याच्यामुळे तुमचा 3 वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे विथ मिनिमम 60% ऑफ मार्क्स. तसं मी जे पदं इथं सांगितले, जसं की सिनियर शिप ड्राफ्ट्समॅन इलेक्ट्रिकल, तसंच इलेक्ट्रिकल्समध्ये किंवा जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये तुमचं जे डिप्लोमा आहे तो पूर्ण झालेला पाहिजे. एक्सपिरियन्स पण आहे पुढं, जसं की मिनिमम 2 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे. ट्रेनिंग ॲज अ शिप ड्राफ्ट्समॅन ऑर ड्राफ्ट्समॅन इन अ शिपयार्ड ऑर इंजिनिअरिंग कंपनी, म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. डिझायरेबल आहे एक्सपिरियन्स इन 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर लाईक ट्रिबॉन, कॅडमॅटिक, डिझाईन एक्सपिरियन्स इन कॅड सॉफ्टवेअर. तर प्रत्येकाचे जे इथं पदे आहेत त्यांचं नाव, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स हा वेगवेगळा आहे. आता जेही पदाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची, तिथंही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सिंपल हे PDF वाचू शकता, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा आहे, तिथं सुद्धा जॉईन करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेल. आता यांच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर बघा, ॲप्लिकेशन 26 डिसेंबरपासून स्टार्ट झालेले आहेत. लास्ट डेट आहे 12 जानेवारी 2026. तर त्याच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये टोटल 132 पदं आहेत. आता जे पहिलं पद होतं सिनियर शिप ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलमध्ये 20 पदे, इलेक्ट्रिकल 7 पदे, इलेक्ट्रॉनिक्स 1, तसेच इन्स्ट्रुमेंटेशन 2, तसेच ज्युनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकलचे 36, इलेक्ट्रिकलचे 11, इलेक्ट्रॉनिक्सचे 3, सिव्हिलचं 1 आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे 2, तसेच लॅबोरेटरी असिस्टंट मेकॅनिकलचे 4 आणि केमिकलचे 2, तसेच स्टोअर कीपरचे 9 आणि असिस्टंटचे 34. प्रत्येक पदासाठी वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायचं आहे. आता याच्यामध्ये जे PWBD स्टुडंट आहेत, म्हणजे बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळी पदे इथे देण्यात आलेले आहेत. तुम्ही पे स्केल बघू शकता प्रत्येक पदाचा किंवा काय पे स्केल आहे तो. याच्यामध्ये अपर एज लिमिटसुद्धा दिलेली आहे. 35 वर्षाच्या पुढे तुमची एज नसाय पाहिजे. त्याचबरोबर जे SC ST आणि OBC प्रवर्गातून कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना ॲज पर रूल OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे आहे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आता याचं सिलेक्शन कसं होणार आहे, तर बघा, फेज 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि फेज 2 ची प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे. आता याच्यामध्ये फेज 1 प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातील जनरल नॉलेजवर, इंग्लिशवर, रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि डिसिप्लिन रिलेटेड. तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. 75 मिनिट, 70 मार्क्स. फेज 2 मध्ये 30 मार्काचं, टोटल 100 मार्क्स. अशा प्रकारचं हे सर्व पदांकरिता जे आहे वेगवेगळी एक्झाम असणार आहे. जसं ऑब्जेक्टिव्ह टाईप, नंतर डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट, कोणत्या पदासाठी काय आहे हे सुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सिंपल आहे, क्वालिफिकेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. जे फॉलोइंग जे पोस्ट आहे त्याचं एज्युकेशन तुम्हाला पाहायचं आहे, क्वालिफिकेशन पाहायचं आहे, त्यानुसार तुम्हाला फी पण भरायची आहे. तर याची फी जी आहे ती 700 रुपये आहे. 12 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन www.cochinshipyard.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जेही पर्टिक्युलर पद आहे त्याच्यासाठी फॉर्म भरू शकता, फी भरू शकता, अँड दॅट्स इट. नंतर जेही फॉलोइंग पद आहे त्याची एक्झाम घेतली जाईल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तसेच याच्याबद्दल माहिती तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर सुद्धा विचारू शकता. आम्ही 24/7 प्रत्येक जे सोशल मीडिया आहे तिथे तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.